जमीन विकसित करून देण्याच्या नावाखाली तब्बल 36,60,000 100 रुपयांची फसवणूक करणाऱ्या परागंदा दाम्पत्याला अखेर विश्रामबाग पोलिसांनी गोव्यातून अटक केली। या प्रकरणातील आरोपी इब्राहिम नायकवडी व जास्मिन इब्राहिम नायकवडी इनामदार यांनी फिर्यादी यांना जमीन विकसित करण्यासाठी करार करण्याचा आमिष दाखवून करारपत्र करून घेतलं। त्यानंतर मोबदल्यात सुमारे 36,60,000 100 रुपये स्वीकारले। मात्र काम न करता रक्कम परत न देता शिवीगाळ करून फसवणूक केल्याचा आरोप आहे। या संदर्भात गुन्हा विश्रामबाग पोलीस ठाणे येथे 4 मार्च 2025 रोजी दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पवार करत आहेत। दरम्यान आरोपी दाम्पत्याने गुन्हा दाखल झाल्यापासून आपली ओळख लपवून पळ काढला होता। त्यांच्यावर यापूर्वीही मिरज शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 391/2022 अन्वये भादवी कलम 420 तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियम 1999 कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल आहे। तसेच गुन्हा रजिस्टर क्रमांक 116/2025 अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गतही गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली। मागील 3 ते 4 वर्षांपासून आरोपी फरार असल्याने त्यांचा शोध सुरू होता। पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पवार व पोलीस कॉन्स्टेबल 595 सुनील पाटील यांनी गोपनीय माहिती व तांत्रिक पुराव्याच्या आधारे शोध मोहीम राबवली। तपासादरम्यान आरोपी दाम्पत्य गोव्यातील शिवोली परिसरात वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी अंजुना पोलीस ठाणे यांच्या सहकार्याने आरोपींना कायदेशीर ताब्यात घेऊन अटक करण्यात आली। अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासकामासाठी विश्रामबाग पोलीस ठाणे सांगली येथे आणण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे।